चाळीसगाव तालुक्यातील मोठे खेडगावचे सुपुत्र 10वी बोर्डाला धमाकेदार मार्कांनी उत्तीर्ण झाले. डॉक्टर तुकाराम बाबूलाल साळुंखे यांचे सुपुत्र मृदुल साळुंखे यास पुणे सिटी इंटरनॅशनल स्कूलला 96.20% मिळवून उत्तीर्ण झाले. तसेच किशोर मधुकर साळुंखे यांची कन्याला माध्यमिक विद्यालय हायस्कूल खेडगाव ह्या शाळेतून 92.6% मिळवून पहिला नंबर आला. तसेच जाकीर दादा खाटीक यांचे सुपुत्र हम्माद जाकीर खाटीक यांना पण 92% मिळवून उत्तीर्ण झाले. अशा चाळीसगाव पंचक्रोशातील टॉप 10मध्ये मार्क मिळवून कौतुकास्पद गुण संपादन करून खेडगाववासियांसाठी अभिमानास्पद आहे. त्यांचे अभिनंदन करण्यासाठी अशोक निंबाजी साळुंखे, सोमनाथ मधुकर शिंपी, संजय शहाजीराव साळुंखे, राजेंद्र साहेबराव साळुंखे, निंबा रामदास महाजन, रामदास शंकर अहिरे, रिपोर्टर भरत माळी यांनी खेडगावात जाऊन मुलांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. चाळीसगाव तालुक्याचे मोठे खेडगावचे सुपुत्र, आपले नाव? मृदुल तुकाराम साळुंखे. आपण कुठल्या कॉलेजला होते? सिटी इंटरनॅशनल स्कूल. आणि आपल्याला किती पर्सेंटेज पडले? 96.20. आता पुढे आपण काय करणार आहे? मी आता JEE ची तयारी करतोय. माझं एक स्वप्न आहे की मला IIT क्रॅक करायचंय आणि त्याच्यासाठी मी आता तयारी चालू केली. खेडगाव गावाचे वरिष्ठ म्हणजे नागरिक तुकाराम बाबूलाल साळुंखे, आपण मुलाला चांगले पर्सेंटेज पडले, याच्याविषयी किती पर्सेंटेज पडले त्यांना? 96.20 इतके गुण त्याला मिळालेले. त्याला काय मार्गदर्शन करणार आहे तुम्ही? आणि त्याला आता 96.20 इतके गुण प्राप्त झालेले. तर त्याची आवड ही इंजिनिअरिंग क्षेत्रात आहे. तो आता 10वी नंतर इयत्ता 11वी आणि 12वी सायन्स या ठिकाणी प्रवेश घेऊ इच्छितो आणि सायमल्टेनियसली तो JEE ची तयारी करणार आहे. आणि त्याचं स्वप्न आहे की IIT मध्ये त्याला प्रवेश मिळावा आणि इंजिनिअरिंगमध्ये त्याला यश मिळावं, हे त्याचं स्वप्न पहिल्यापासून आहे आणि त्या पद्धतीने त्याची वाटचाल चाललेली आहे. खेडगावचे भाविका साळुंखे यांना पण 92% मिळाले, त्यांच्याविषयी तुम्ही थोडं मत व्यक्त करा. ऍक्च्युली खेडगाव हे आमचं म्हणजे एक ऐतिहासिक गाव आहे आणि या गावामध्ये अतिशय नामांकित अशी शाळा आहे, माध्यमिक विद्यालय खेडगाव. आणि या शाळेमध्ये अतिशय सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शिकत असतात. आणि भाविका साळुंखे ही जी विद्यार्थिनी आहे ही शेतकरी कुटुंबातील असून तिने अतिशय घवघवीत असे यश प्राप्त केलेले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एवढे गुण प्राप्त होणं ही आमच्या खेडगावातील सर्व ग्रामस्थांसाठी, तिच्या कुटुंबियांसाठी, नातेवाईकांसाठी अतिशय कौतुकास्पद आणि अभिमानास्पद बाब आहे असं मला वाटतं. हम्माद खाटे यांना सुद्धा चांगले गुण 91% मिळाले. तर त्यांच्याविषयी एक हातमजुरी करणारा माणूस, त्यांच्याविषयी 2 शब्द बोला. खरोखरच अतिशय अभिमानास्पद बाब आहे की जाकीर खाटीक यांचे चिरंजीव हम्माद खाटीक हा सुद्धा विद्यार्थी अतिशय सर्वसाधारण कुटुंबातील आहे, परंतु अतिशय कष्ट करून या विद्यार्थ्याने खूप घवघवीत असे यश प्राप्त केलेले आहे आणि त्यांच्या कुटुंबासाठी सुद्धा खूप अभिमानाची ही बाब आहे. आणि म्हणून जाकीर खाटीक यांनी ज्या त्या विद्यार्थ्याला म्हणजे हम्माद खाटीक याला जे मार्गदर्शन केलं, तर त्या पालकांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करू इच्छितो. गावाचे कुमारी भाविका साळुंखे यांना, आपले नाव? भाविका किशोर साळुंखे. आपल्याला कुठल्या शाळेला तुम्ही? माध्यमिक विद्यालय खेडगाव. आपल्याला किती पर्सेंटेज पडले? 92.40. आता पुढे आपण पुढच्या वाटचालीसाठी तुम्ही काय करणार आहे? 11वी 12वीला ऍडमिशन आणि JEE ची तयारी करायची. खेडगावाचे ज्येष्ठ नागरिक मधुकर पन्नाल साळुंखे, आपण नातीला चांगले गुण मिळाले त्या बाबतीत थोडं मत व्यक्त करा. माझ्या नातीला चांगले गुण मिळाले, त्यामुळे
आम्हाला खूप सर्व कुटुंबाला खूप आनंद झाला आहे आणि आम्ही शेतकरी कुटुंब आमच्या घराची दिशा आमच्या नातबाईने बदलवली बुवा. खेडगाव गावाचे सुपुत्र आपले नाव? अहमद जाकीर काटी, आपण कुठल्या शाळेला होते? माध्यमिक विद्यालय खेळगाव. आपल्याला किती पर्सेंटेज पडले? 92. आता पुढे वाटचालीसाठी काय करणार पुढच्या वाटचालीसाठी? मी CETचा क्लास लावला आहे हां. आणि 12वी नंतर मी इंजिनिअरिंग फील्डमध्ये जाणार आणि त्याच्यासाठी यशस्वी होण्यासाठी मेहनतीने प्रयत्न करणार. आपल्या खेडगाव गावाचे जाकीर खाटे आपल्या मुलाला 92 भेटले, त्याच्याविषयी मत व्यक्त करा. मी त्याला माझ्याकडून इतकं प्रयत्न केला की त्याने प्रयत्नाचं फळ करून दाखवून दिले. एक हातमजुरी करणारे जाकीर खाटे यांच्या सुपुत्रांना 92% माध्यमिक विद्यालय खेडेगाव ह्या शाळेतून भेटणं म्हणजे खूप एक अभिमानास्पद आहे. खूप तुम्ही पुढच्या वाटचालीसाठी मुलाला काय हे करणार आहेत? त्याला 11वी 12वी ॲडमिशन घेतलेलं आहे. हां. आता तो इंजिनिअरिंगची तयारी करतो आहे.